वाईट सारे जळून जावे, चांगले ते उदयास यावे। दुष्ट प्रवृत्तीचा हो नाश, सर्वांना लाभो सुख शांती। आज सर्व नागरिकांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक महाराष्ट्र टुडे न्यूज, नरखेड। सावरगाव येथे होळी व धुलीवंदन गड उत्सव शांततेत संपन्न। फाल्गुन शुद्ध 14 होळी निमित्त होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस, शत्रुत्व, वाईट दृष्टिकोन, स्वार्थ याचे दहन हो। हिंदू संस्कृतीमध्ये होळी हा सण पूर्ण देशांमध्ये साजरा केला जातो। होळी जाळताना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही ही काळजी नागरिकांनी घेऊन पर्यावरणपूरक होळी साजरी केली। होळी करताना लाकडे व परिसरातील कचरा, काडी, शेणाच्या चाकोल्या जमा करून होळी सर्वत्र साजरी करण्यात आली। त्याचप्रमाणे ऋतुराज वसंत पंचमी निमित्त रंगोत्सव, आनंद पर्वानिमित्त धुलीवंदन करिता नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात यावा। होळी धुलीवंदन उत्सव साजरा करण्यासाठी फुलाच्या पाकळ्या, नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात आला। धुलीवंदन उत्सव भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल हवाले, माजी जिल्हा परिषद कृषी सभापती सतीशजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ता गुणवंता काळबांडे यांनी गावात एकोपा निर्माण करून धुलीवंदन उत्सव संपन्न झाला। तसेच दरवर्षीप्रमाणे गळाची परंपरा कायम असून दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी सायंकाळी 6 वाजता गळी लागण्याची परंपरा वडे कुटुंबाकडे असून रामदास वडे हे गळी लागतात। गळी लागणे अगोदर स्वर्गवासी आमदार सुनीलजी शिंदे यांचे पुत्र सतीशजी शिंदे यांच्या वाड्यातून गळी लागणारे रामदास वडे यांना ढोल ताशांच्या गजरात गळ्याचे मैदान मेघनाथ देवाजवळ आणले जाते व तिथे नवीन वस्त्र, पगडी बांधून पूजा अर्चना दीपक मोहिते यांच्या हस्ते करून मेघनाथ देवाची पूजा केल्यानंतर ते गळी लागतात व सरळ व उलटे असे 5 फेऱ्या मारतात। त्यानंतर गळ्याची सांगता होते। यावेळी जिल्हा परिषद माजी सभापती सतीशजी शिंदे, विविध उद्देशीय सहकारी संस्था अध्यक्ष रमेशजी रेवतकर, विविध कार्यकारी सहकारी संस्था ज्ञानेश्वर बालपांडे, जिल्हा परिषद सदस्य सौ पार्वताबाई गुणवंता काळबांडे, माजी सरपंच मनीष फुके, सामाजिक कार्यकर्ता पुरुषोत्तम बोडखे, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ देवकाबाई पुरुषोत्तम बोडखे, माजी सरपंच उमेश सावंत, सुरेश घाटोडे, गणेश रेवतकर, सतीश पांतावणे, महेश बेलखेडे, उमेश गिरटकर, सुरेश मेंढेकर, चंद्रशेखर काळबांडे, परमानंद ढोणे, रणजित देशमुख, गणेश गावंडे, जितेंद्र कावडकर, राहुल रेवतकर, शंकर बेलखेडे व गावकरी मंडळी, महिला, पुरुष इत्यादी लोकांची उपस्थिती दिसून आली। आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 74 98 78 12 73 या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा। धन्यवाद।